नाशिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. सिन्नर ते नारायणगाव पाठलाग करून बहनवाल गँगला केलं जेरबंद. जय भवानी रोडवरील कोयता हल्ला, तोडफोड आणि दहशत प्रकरणातील 4 सराईत आरोपी अटकेत. पुणे महामार्गावरील कला केंद्रातून नाट्यमय पकड. नाशिक शहरामध्ये दहशत माजवणाऱ्या बहनवाल गँगवर नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथक आणि नाशिक रोड युनिटनं मोठी कारवाई करत 4 सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सिन्नरपासून थेट पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत पाठलाग करत कला केंद्राला वेढा घालून नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. 20 जुलै 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास जय भवानी रोड नाशिक इथे 5 ते 6 जणांनी जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्यानं हल्ला केला. घरावर कोयत्यानं वार करून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेनं तपासाची चक्र वेगानं फिरवली. तपासादरम्यान मुख्य आरोपी विजय उर्फ छंगा सरजित बहनवाल हा फर्नांडिसवाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गुन्हेगारी टोळी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीनं यापूर्वीही नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. आरोपी सुरुवातीला सिन्नर परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे धाड टाकली. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी तिथून पसार झाला. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुणे महामार्गावरील नारायणगाव येथील एका कला केंद्रात लपल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी कला केंद्राला 4ही बाजूने वेढा घालून 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. विजय उर्फ छंगा सरजित बहनवाल वय वर्ष 28, योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर वय वर्ष 43, प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे वय वर्ष 26, सचिन उर्फ अण्णू राधेकिशन गवंडर वय वर्ष 32 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपींवर नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, मारामारी, दहशत माजवणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच फरार असताना त्यांनी संगमनेर येथील एका बारमध्ये जाऊन बार मालकाला धमकावत मोफत मद्याची मागणी केल्याप्रकरणी तिथेही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून या कारवाईमुळे नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. संविधान न्यूज, नाशिक.